मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S G खानापुरे. आज आपण बघूया की आता उद्याचा जो काही विधानसभा निवडणूक 2024 ची जे मतदान आहे त्यामध्ये कोळी समाजासहित बाकीचे जे वेगवेगळे 33 अन्यायग्रस्त जमाती आहेत, तर या लोकांनी मतदान कुणाला केलं पाहिजे. आपल्याला जर न्याय मिळवायचा असेल, आपले कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी किंवा इतर सगळी जी काय आपले समस्या आहेत, या समस्यापासून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर आपण कुणाला निवडून दिलं पाहिजे, आपला रोल काय असला पाहिजे या मतदानावेळी, या विषयावरती आपण थोडक्यात समजून घेऊ. मित्रांनो, एकूण 33 जमातीपैकी जी कोळी असतील, हलवा असतील, मन्नेरवाला असतील, ठाकूर असतील, इंजुवार पिंजवार असे जवळपास 33 ते 35 जमाती आहेत ज्यांच्यावरती गेल्या अनेक वर्षापासून अन्याय होतोय. आणि कारण नसताना अन्याय होतोय. तर याच्यातली काही उमेदवार आता निवडणुकीमध्ये उभे आहेत. त्या TSP क्षेत्रातील 25 आमदारांच्या विरोधामध्ये फाईट करण्यासाठी किंवा आपली सगळी जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे विधानसभेमध्ये मांडणी करण्यासाठी आणि आपल्या सगळ्या ह्या 33 जमातींची समस्या सोडवण्यासाठी या 33 जमातींच्या पैकी बरेचसे उमेदवार आज रिंगणामध्ये आहेत. त्याच्यामध्ये कोळी जमातीमधील बरेचसे उमेदवार आहेत. लक्षात घ्या की एकूण आपली लोकसंख्या 70 लाख आहे. आणि तुम्ही जर बघितला की प्रत्येक मतदारसंघामध्ये 2.5 ते 3 लाख लोकसंख्या आहे आणि त्यामागे एक उमेदवार असतो, एक आमदार असतो. मग 70 लाख लोकसंख्या आपली फक्त कोळ्यांची आहे म्हटल्यानंतर या हिशोबाने म्हणजे 2.5 ते 3 लाखामाग एक आमदार, या हिशोबाने जवळपास 20 ते 23 आमदार आपले असायला पाहिजे होते. परंतु आपले महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळ्यांची एकही आमदार आज अखेर झालेली नाही. म्हणून यावेळी आपल्या कोळी समाजातील बरेचसे आमदार, बरेचसे उमेदवार ते उभे आहेत आणि त्यांना मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. यावेळी कमीत कमी आपले म्हणणारे, आपण किती उसने आमदार घेणार, किती उसने आमदारांच्या माध्यमातून प्रश्न मांडायला लावणार, तसा प्रश्न सुटत नाही. कारण त्यांना प्रॉपर बोलता येत नाही, प्रॉपर मांडता येत नाही. पुढे काही प्रश्न आला तर त्याचं उत्तर त्यांना देता येत नाही. म्हणून महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी यापैकीच एक कमीत कमी एक 5 ते 6 आमदार यावेळी या विधानसभेमध्ये जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला एक संधी मिळालेली आहे. पूर्ण ताकदीने आपण या लोकांना निवडून देणार आहोत, द्यायचं आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे. तर ह्या 33 जमातीपैकी किंवा कोळी जमातीपैकी जेवढे काही उमेदवार उभे आहेत त्या सगळ्या उमेदवारांना पूर्ण ताकदीने आपल्या लोकांनी मतदान करायचं. तो आपला आहे, आपल्या विरोधातला आहे, आपलं त्याचं पटत नाही, पटतं ह्याचा काही विचार करायचा नाही. फक्त कोळी आहे, हलवा आहे, मन्नरलाल आहे, ठाकूर आहे, हे आपल्यातलं आहे म्हटल्यानंतर आपण त्याला एकत्रितपणे मतदान केलं पाहिजे. समजा एखादा कोळी उमेदवार उभा राहिला असेल तर त्यावेळी हलवा, मन्नेरलाल, ठाकूर ह्या सगळ्या लोकांनी सुद्धा त्या कोळी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. एकदा समजा हलवा मधला एखादा उमेदवार उभा असेल, मन्नेरलालू मधला एखादा उमेदवार उभा असेल तर त्यांना बाकीच्या जमातीने सपोर्ट केला पाहिजे. असं झालं तरच आपण कमीत कमी एक 5-6 आमदार यावेळी निवडून आणू शकतो. म्हणून मित्रांनो, सगळेचे सगळे 33 आमदार ताकद लावून काम करायचं. जर तुम्ही आत्ता लढला नाही, आत्ता तुमचे उमेदवार, तुमचे आमदार हे विधानसभेमध्ये पाठवलं नाही,
नंतर तुम्ही 5 वर्ष कितीही प्रयत्न केला, काही प्रयत्न केला, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण हे बाकीचे जे आमदार असतात ते तात्पुरते आपले काहीतरी एखादा दुसरा प्रश्न उपस्थित करतील. पण आपले आमदार जेवढी ताकदीने, जेवढी तळमळीने प्रयत्न करतात, तेवढी ही लोक करणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, आपले स्वतःचे हक्काचे महादेव मल्हार टोकरे कोळीमधले लोकच आमदार होणं हे फार गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. त्यानंतर समजा ज्या मतदारसंघामध्ये आपल्यापैकी कोणी लोक नाही, मग अशा वेळी आपण काय करायचं? अशा वेळी की जे आमदार मागच्या 5 वर्षामध्ये आपले प्रश्न मांडलेले आहेत, तर अशा लोकांना निवडून द्यायचं. तुम्ही त्यांच्याकडे गेला होता आणि त्या लोकांनी तुमचं प्रश्न स्वीकारले, ते प्रश्न मांडले. भले ते पुढे यश मिळो न मिळो, परंतु त्यांनी प्रश्न मांडलेले प्रामाणिकपणे. अशा लोकांना आपल्याला कंपल्सरी मतदान करायचं. कारण हे आमदार आपल्या कामाचे असतात. तो भले कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही पक्षाचा असलं तरी अशा कामाच्या आमदारांना आपल्याला मतदान करायचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब हे जत मतदारसंघामधून उभे आहेत. आणि तुम्हाला माहित आहे की गेल्या 2-3 वर्ष आपले हे प्रश्न सातत्याने मांडतात, आपल्यासाठी ते भांडतात. आणि सगळ्या 25 जे टीएसपी मधले जे आमदार आहेत, त्यांच्यात त्यांनी पूर्ण भांडाफोड केलेला आहे. अगदी लोकसंख्येच्या आधारे 14 आमदार हे बोगस ठरतात. आणि 5.4% अनुदान हे एक्सेस ठरतोय. आणि एक तर ते बंद करा, नाहीतर ह्यांना तुम्ही फॅसिलिटी द्या. अशा पद्धतीने त्याने मांडून, म्हणजे लोकसभा आपलं विधानसभेमध्ये एक चांगलं वातावरण त्यांनी आपल्यासाठी तयार केलेलं आहे. आणि त्यांच्यामुळेच हे लक्षात आलं की टीएसपी मधले आमदार हे ओटीएसपी मधल्या लोकांना फसवतात. त्यांच्या लोकसंख्येवर सगळं खातात आणि नंतर त्यांनाच बोगस म्हणतात. आणि स्वतःच ही 14 आमदार बोगस आहेत आणि 5.4% अनुदान हे बोगस आहे. हे सगळं ह्या गोपीचंद पडळकर साहेबांच्या मुळं ही महाराष्ट्राला कळालेलं आहे. आणि आपण सगळे ओरिजिनल आहोत. आपण महादेव मल्हार टोकरे कोळी आहोत. आपण एसटी मधली कोळी आहोत. हे बऱ्यापैकी ह्या पडळकर साहेबांनी ह्या मंत्रिमंडळामध्ये हा संदेश पाठवलेला आहे. आणि आपल्या बाजूने एक पॉझिटिव्ह वातावरण तयार केलेलं आहे. म्हणून जत मधली जी लोक आहेत, काहीही वाटेल ते करून तुम्ही गोपीचंद पडळकर साहेबांना आपले 100% मतदान कसे जातील याच्यावरती विचार करा. कारण यांच्याकडनं राहिलेलं जो अर्धवट काम आहे, तर ते सुद्धा पूर्ण करून घ्यायचं. ओके. कारण ह्यावेळी पुन्हा कोण येईल, कसं येईल सांगता येत नाही. छोटे छोटे अनेक गट तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये अगदी दलितांचे मध्ये 3 गट आहेत. पुन्हा ओबीसीची गट आहे. जरंगे आपलं ह्यांचं गट आहे. लक्ष्मण हाके सरांचं गट आहे. असे छोटे छोटे गट तयार झालेले आहेत. आणि हे सगळे ऍक्च्युली हे काँग्रेसचे मतदार आहेत. ते मूळ काँग्रेसचे मतदार आहेत. मुस्लिमांचे गट तयार झालेले आहेत. त्यामुळं आता पुन्हा ह्या काँग्रेसच्या मतदारामध्येच छोटे छोटे गट तयार झाल्यामुळं पुन्हा हे भाजप सत्तेत येण्याची शक्यता जास्त आहे. आणि म्हणून मित्रांनो, की आपल्याला गोपीचंद पडळकर साहेबांना निवडून देणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण जर समजा यदा कदाचित भाजप जर सत्तेत आला, तर यांच्या माध्यमातून आपल्याला काम करून घेता येईल. त्याच्यानंतर आपल्या कोळी समाजातील आणि इतर काही समाजातील नेते मंडळी एकत्र येऊन त्यांनी एक पक्ष स्थापन केलेले आहे, लोकराज्य म्हणून. तर हे लोकराज्य पक्षाचे पण काही उमेदवार उभे आहेत. तर अशाही लोकांना आपल्याला पूर्ण ताकदीने सपोर्ट करायचा आहे. त्या भागातली सगळी जे काही कोळी, हलबा, मन्यलालू असतील, या सगळ्या लोकांनी त्यांना मतदान करायचं आहे. त्याच्यानंतर एक आरक्षण आघाडी म्हणून एक पक्ष तयार झालेला आहे, आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली. तर ह्याच्यामध्ये बरेचसे धनगर लोक आहेत. म्हणजे जवळपास एक 70% आपण धनगर म्हणू. त्यानंतर ओबीसीतले बरेचसे लोक आहेत. दलित संघटना ह्याच्यामध्ये आहेत. वामन मेश्राम सारखी संघटना आहे. त्यानंतर मुस्लिमांची बरेचशे संघटना ह्याच्यामध्ये आहेत.
त्यानंतर आपल्या कोळ्यांच्या पैकी लोकराज्य पक्ष यांच्या बरोबर आहे. अशा पद्धतीने अनेक छोटे छोटे पक्ष संघटना एकत्र येऊन आरक्षण आघाडी नावाचे किंवा ओबीसी संघटना नावाचे एक पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे. तर ह्या पक्षाला आपल्याला मतदान करायचं आहे. जिथं आपले उमेदवार नाही, बरोबर, तर अशा वेळी दुसरा प्रेफरन्स कोणाला आपण देतो? तर दुसरा प्रेफरन्स जो आमदार मागच्या वेळी आपल्या बाजूने प्रश्न मांडलेला आहे त्यांना आपण दुसरा प्रेफरन्स देतो. पहिला प्रेफरन्स आपले उमेदवार, दुसरं आपल्या बाजूने प्रश्न मांडलेला आमदार, आणि थर्ड प्रेफरन्स आपण कोणाला देतो? तर ही आरक्षण आघाडी, लोकराज्य पक्ष हे आरक्षण आघाडी बरोबरच आहे. त्यामुळं लोकराज्य पक्ष म्हणा किंवा आरक्षण आघाडी पक्षातले जे काही उमेदवार असतील त्यांना मतदान करायचं. कारण आमदार प्रकाशराव शेंडगे यांच्या बरोबर माझे अनेक वेळा बोलणं झालेलं आहे फोनवरनं. तर ही लोक, ह्या लोकांचा एकच उद्देश आहे की ज्यांना आरक्षण मिळालेलं नाही त्यांना आरक्षण मिळवून देणे. आणि म्हणून मित्रांनो, ह्यांचे कमीत कमी 10 जरी आमदार निवडून आले तर हे सगळे आमदार आपले असणार आहेत. त्यामुळे ह्या 10च्या 10 आमदारांच्या माध्यमातून आपला प्रश्न आपण ताकद लावून मांडून घेऊ शकतो, सोडून घेऊ शकतो. म्हणून ह्या पक्षामधले अगदी समजा कोळी समाजाचे हलवा मन्नेलवले ह्यांचे कुणाचेही आलेले नाही, पण आरक्षण आघाडीचे एक 10 आमदार आले तरी सुद्धा हे 10 आमदार सुद्धा आपलेच असल्यासारखं आहे. कारण अशा पद्धतीचं बोलणी झालेलं आहे. आणि म्हणून आरक्षण आघाडी पक्षाला तुम्हाला सपोर्ट करायचं आहे, जिथं आपली लोक नाही त्या ठिकाणी, बरोबर. आणि त्याच्यानंतर चौथा प्रेफरन्स कोणाला द्यायचं आहे? शिवसेना उद्धव ठाकरे गट हे जे पक्ष आहे, शिवसेना पक्ष जे आहे उद्धव ठाकरे साहेबांचा, तर ह्यांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे. जिथं आरक्षण आघाडी नाही, जिथं आपली लोक नाही, जिथं आपल्याला सपोर्ट करणार आमदार नाही, मग अशा वेळी कोणाला मतदान करायचा? तर शिवसेना उद्धव साहेब जे आहेत तर त्यांना मतदान करायचं. कारण का, या शिवसेना पक्षामध्ये आपल्या समाजाचे एक उगवता तारा, एक चांगलं नेतृत्व, धडाडीचे कार्यकर्ते, जे धाडस संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि शिवसेनेचे ते उपनेते आहेत, असे शरददादा कोळी जे आहे, तर ह्यांचं एक फार चांगलं वचक त्या ह्याच्यामध्ये आहे, शिवसेना पक्षामध्ये आहे. म्हणून यांच्या माध्यमातून आपण आरामशीर काम करून घेऊ शकतो जर शिवसेना हे सत्तेत आल्यानंतर. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जितके जास्तीत जास्त लोकांना निवडून आणता येईल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कारण ह्या शरददादा कोळींच्या माध्यमातून तुम्हाला माहित आहे, माननीय अंबादास दानवे जे विरोध पक्ष नेते आहेत, तर त्यांच्याबरोबर आपल्या सगळ्या पडताळणी समित्यांच्या बरोबर मीटिंग झालेली आहे. सगळे अधिकारी त्यावेळी उपस्थित होते. त्यांना आपण जवळपास 700 पानांचे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव मल्हार टोकरे कोळी कसे राहतात आणि हे सगळे एसटी मधले कोळी कसे आहेत याचे आपण पुरावा दिलेला आहे. आणि त्याचं ते अहवाल लिहिणं चालू आहे, बरोबर. TRTI मध्ये अहवाल लिहिणं चालू आहे. आणि ते अहवाल जरी आपल्या हातात मिळाला तरी आपण जिंकलो. आणि म्हणून ते जर मिळवायचं असेल तर हे शिवसेना उद्धव ठाकरे जे पक्ष आहे हे सत्तेत येणं गरजेचं. हे सत्तेत जर आले तर आपलं काम जास्त सोपं होणार आहे, जास्त सोपं होणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, की शिवसेना उद्धव ठाकरे गटाला संपूर्ण सपोर्ट आपल्याला द्यायचा आहे. तेव्हा जर आपले स्वतःचे उमेदवार त्या मतदारसंघामध्ये नसतील, जर आपल्याला मागच्या वेळी मदत केलेले आमदार त्या मतदारसंघामध्ये नसतील, जर लोकराज्य पक्षाचे किंवा आरक्षण आघाडी पक्षाचे उमेदवार जर त्या मतदारसंघात नसतील, तर शिवसेनेला आपल्याला सपोर्ट करायचा. कारण ह्यांचे शिवसेना जर सत्तेत आले तर मात्र आपले प्रश्न इझिली सुटेल. कारण अंबादास दानवे साहेबांना पूर्ण लक्षात आलेलं आहे. खरी जी मीटिंग आपण म्हणतो ती खरी मीटिंग अंबादास दानवेंनी घेतलेलं आहे. आणि त्यांच्या लक्षात आलेले की बाबा हे लोक ओरिजिनल महादेव मल्हार कोळी आहेत आणि ह्या लोकांना जाणीवपूर्वक हे अधिकार लोक त्रास देतात, ते त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि ते जर सत्यात आले मग मात्र ह्या लोकांच्या मानगुटीवर बसून ते अहवाल तयार करून घेतील
आणि ते अव्वल आलं की आपण जिंकलोच म्हणायचं, बाकीची कशाची गरज नाही. ते अव्वल एकच आपल्याला भरपूर आहे. म्हणून शिवसेनेला आपल्याला सपोर्ट करायचा आहे. आणि मतदान करायचं कोणाला नाही, तर मी सांगतो की तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये तुमच्या भागातला आमदारांना भेटला होता, परंतु तो आमदार तुम्हाला मदत केलं नाही, तुमचे प्रश्न उपस्थित केले नाही, किंवा तुम्हाला त्यांनी फसवलेलं आहे. आता तुम्हाला माहित आहे की निवडून आल्यानंतर 2च महिन्यामध्ये तुमचं काम करतो, हे व्हिडिओ अजून सुद्धा व्हायरल आहे. आणि असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी तुमचं मीटिंग लावून देतो, तुमचं अमुक करतो तमुक करतो म्हणून ते फसवलं आपल्याला. आणि ह्या लोकांनी व्यवस्थितपणे समजून पण घेतलेलं नाही हे ओबीसीतले कोळी कोण आहे, एसटीतले कोळी कोण आहे. तर असे सगळे आमदार तुमच्या तुम्ही शोधून काढायचा आणि तुमच्या मतदारसंघामध्ये व्हायरल करायचे किंवा ह्या माणसाच्या विरोधामध्ये आपल्याला मतदान करायचं, असं त्या त्या जिल्ह्यातल्या त्या त्या मतदारसंघातील लोकांनी पुढाकार घ्या. आणि तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाच्या विरोधामध्ये मतदान करायचं आहे, कोणाच्या बाजूला मतदान करायचं आहे, तर हे तुम्ही त्या लोकांना समजून सांगा, प्रचार करा आणि मग त्या पद्धतीने काम करा. कारण आपल्या विरोधकांना संपवायचं आहे. आपल्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. आपल्या स्वतःच्या हक्काचे लोक इथं यायला पाहिजे. जास्त करून महादेव मल्हार टोकरे कोळ्यांच्या मधली आमदार ही व्हायला पाहिजे. हे टार्गेट तुम्ही मित्रांनो ठेवा. जर तुम्ही हे नाही केला आणि नंतर मग तुम्ही आमचा प्रश्न सुटत नाही, आमचं हेच होत नाही, त्याला कोणी जबाबदार नाही आणि कोणी त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण घेणार नाही. जिथं महत्वाचं ठिकाण आहे, जिथं जे योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे, त्या ठिकाणी जर योग्य निर्णय घेतला तुम्ही, तरच आपल्याला न्याय मिळणार. योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे आणि हे योग्य निर्णय घेण्याची वेळ आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सपोर्ट करा आणि या पद्धतीने मतदान करा. आता माझ्यापर्यंत जे आलेले उमेदवार आहेत, तर हे कोण आहेत? तर इथं आपल्या कोळी समाजाचे महादेव कोळ्यांचे हे नागनाथ घिशेवाड साहेब आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. एक अतिशय दमदार नेतृत्व आहे. मागच्या इलेक्शनमध्ये फक्त 5-6 हजार मतदानाने हे पडले होते, पराजित झाले होते. अशोकराव चव्हाणांच्या विरोधामध्ये हे उभे आहेत. आणि आत्ता वातावरण अतिशय पूरक आहे. अशोकराव चव्हाणांच्या विरोधामध्ये वातावरण आहे आणि घेशेवाड साहेबांच्या सपोर्टमध्ये आता सध्या वातावरण आहे. म्हणून तिथलं जी काय कोळी आहे, संपूर्ण कोळी आणि मन्नेरवालो आणखीन कोण असतील, तर त्यांनी सगळ्यांनी पूर्ण ताकदीने यांना सपोर्ट करायचा. कारण का हे जरा जरी आपली लोक सपोर्ट केले, तर 100% हिथलं सीट बसणार आहे. आणि त्यांचे स्वतःचे काही मतदार आहेत तिथं, काही मराठे आहेत, धनगर आहेत, लमाणे आहेत. हे स्वतः त्यांनी कमवलेली काही मतदार आहेतच आहे, त्याच्यातनं ते स्वतः घेतीलच. परंतु आपल्या लोकांचं कर्तव्य आहे पूर्ण ताकद लावून ह्यांना मतदान करणे, घरोघरी जाऊन त्यांचे प्रचार करणे. ओके. आणि जितकं शक्य असेल तितकं आर्थिक मदत करणे. अगदी 500 असेल, 1000 असेल, कारण हे कमीत कमी 3 कोटी ते 5 कोटी पर्यंत हे खर्च असतो, लक्षात घ्या. तर अशा वेळी खारीचा वाटा आपल्याला हे उचलता आला पाहिजे. म्हणून तुमच्या तुमच्या मतदारसंघातले जे काही उमेदवार आहेत त्यांना पटपट गुगल पे तुम्ही केला पाहिजे. 500 रुपये, 1000 रुपये, म्हणजे कमीत कमी आपल्या माणसांच्या घरी जायला तरी त्या पेट्रोलला खर्च तरी पाहिजे. अगदी एक 8-10 माणसाने घेऊन जायचं म्हटलं तर त्या लोकांचं चहा पाण्याची व्यवस्था तरी करायला पाहिजे. गाडी गाडी भाडं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो. फक्त निवडून आला आणि त्याच्या मागं लागणं आणि मग तुम्ही आमचं काम करा, आमचं काम करा. अरे, तो निवडून येत असताना तुम्ही काय केलं त्याला? तुम्ही का मतदान केला? तुम्ही का आर्थिक मदत केला? काहीच केलं नाही. मग त्यांनी तुमच्यासाठी का काम करावा? म्हणून त्यांच्याकडनं जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल, तर त्यांना सुद्धा तुम्ही काहीतरी मदत केला पाहिजे. तुम्ही आर्थिक मदत करा आणि प्लस मतदान तरी तुम्हाला करायचंच आहे. आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सांगायचं आहे आणि तुमचे सगळे पै पाहुण्यांना सांगायचं आहे की बाबा आमचा उमेदवार आहे, त्यांना तुम्ही पूर्ण सहकार्य करा, मतदान करा. कारण हे जरा जरी आपला सपोर्ट झाला, आर्थिक आणि आपले मतदान, तर 100% इथं सीट बसणार आहे. आणि एक चांगले अभ्यासक आहेत
आणि म्हणून लक्षात घ्या की ह्यांच्या माध्यमातून इझिली आपला प्रश्न सुटू शकतो. कारण अभ्यासक जाणं महत्वाचं आहे हो. कुणीही जाऊन चालत नाही, कुणीही आमदार आहेतच ना, तर काही उपयोग नाही. अभ्यासक जायला पाहिजे, बोलता आला पाहिजे, मांडणी करता आला पाहिजे, काहीतरी प्रश्न आलं तर त्याला उत्तर देता आलं पाहिजे. तर अशापैकी हे आहेत, तर त्यांना तुम्ही मित्रांनो सपोर्ट करा. त्यानंतर लक्षात घ्या, तर हे जे आहेत ओबीसी बहुजन आघाडी, मी जे मग सांगितलं कुठलं आरक्षण आघाडी मधलेच हे उमेदवार आहेत. प्रकाशराव शेंडगेंच्या नेतृत्वाखाली जे तयार झालेले आहे त्याच्यातलेच हे उमेदवार आहे. आणि म्हणून मित्रांनो इथं तर ह्यांचे जी काय मतदारसंघ आहे, कुठलं भोकर विधानसभा मतदारसंघ, तर हे भोकर विधानसभा मतदारसंघातले प्रत्येक मन्नेरलालू आणि कोळी हे ऍक्टिव्हली काम करायचं आहे. आज आणि उद्या दिवस रात्र काम करा आणि घरोघरी जाऊन यांचा प्रचार करा, यांना निवडून द्या. ओके. त्याच्यानंतर हे प्रभाकर आप्पा सोनवणे, तर हित सुद्धा निवडून येण्याची दाट शक्यता आहे. कारण ह्यांच्या मतदारसंघामध्ये कोळीच आहेत आणि कोळी जर एकतर्फी जर ह्यांना प्रभाकर आप्पा सोनवणे हे सतत समाजासाठी धडपडणार आहेत, सतत यांची आमची भेट होत असते. मुंबईत गेला कुठल्याही समाजाचं काम असलं या माणसाची भेट होणार म्हणजे होणार, हे असणार तिथं म्हणजे असणार. त्यामुळे समाजासाठी जे धडपडतात, तर अशा लोकांसाठी काम करायचं. की समाजाचे मतदान घेतात पण एक शब्द पण उघडत नाही, तोंड उघडत नाही, अशा लोकांचा काही उपयोग नाही, की आपलं मतदान वाया जाणार आहे. आपले मतदान वाया जाणार आहे. तर समाजासाठी जे काम करतात, धडपडतात, पळापळी करतात, प्रयत्न करतात, अशा लोकांच्या मागे मित्रांनो राहावा. एखादा माणूस तुम्हाला पैसा देईल, मटण देईल, दारू देईल, त्याचा काही उपयोग होणार नाही. पैसा देईल तुम्हाला, काही उपयोग होणार, पैसे उद्या संपून जातील. पण प्रश्न आपला आहे तिथं राहणार आहे. आणि म्हणून मित्रांनो हे जे मतदारसंघ आहे, मला वाटतं हे चोपडा मतदारसंघ आहे, तर ह्या चोपड्या मतदारसंघामध्ये आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला पूर्ण ताकदीने कोळ्यांचं एकही मत बाहेर जाता कामा नये. कोळ्यांचं एकही मत बाहेर जाता कामा नये, फक्त यांनाच मतदान व्हायला पाहिजे. तर मित्रांनो सगळ्यांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न करा, कामाच्या माणसांना निवडून द्या. त्याच्यानंतर हे मन्नेलालू समाजातले आहेत, तर नायगाव मतदारसंघामध्ये हे उभे आहेत. तर इथं मन्नेरलालू समाज सुद्धा जास्त आहे आणि कोळी सुद्धा जास्त आहे. जर मन्नेरलालू आणि कोळी मिळालं तर 60% मतदान होतो आपला ह्या नायगावमध्ये. आणि इथं 100% हा सीट बसतो. जर प्रामाणिकपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता जर मन्नेरलालू आणि कोळी लोकांनी जर ह्यांना देगलूरकर साहेबांना जर निवडून दिले, तर मित्रांनो तर आपण 100% म्हणजे हे निवडून येतात, तर मन्नेरलालूचा एक आमदार बसू शकतो. आणि म्हणून तिथलं कोळी आणि मन्नेरलालू आणखीन जे का असतील त्या सगळ्यांना मी आव्हान करतो, दिवस रात्र प्रयत्न करा, यांचा प्रचार करा आणि यांना निवडून द्या. कारण मन्नेरलालूचं एक तरी आमदार आपल्याला पाठवायचा आहे. इथं तुमचे लोकलमध्ये भांडण असतील, एकमेकांची पटत नसतील, किंवा दुसरं कोणीतरी उमेदवार तुम्हाला भरपूर पैसा पण देत असेल, अशा फालतू गोष्टी बाजूला ठेवा. पैसे द्यायचे तर पैसे घ्या, सगळ्या पक्षाकडनं पैसे घ्या. जेवढं तुम्हाला मटण खायचं सगळ्या पक्षाकडनं मटण खावा, दारू प्यायचे दारू प्या, काय तुम्हाला करायचं सगळ्यांच्याकडनं करा. पण मतदान करताना मात्र फक्त आपल्याच लोकांना करा. कारण मतदान करताना कोण बघायला येत नाही, कोणी बघायला येत नाही. शपथ घ्यायचं शपथ पण घ्या. लक्षात घ्या, शपथ घेतलं तर कोण कुत्र पण त्याला विचारत नाही, देव तर सोडून द्या. कारण देव का माणूस नाही, त्यांनी शपथ घेतला आणि ह्याला शिक्षा दिला पाहिजे. लक्षात घ्या, असल्या काय फालतू गोष्टीला तुम्ही लक्षच देऊ नका. ते जर म्हणत असतील शपथ घ्या, शपथ पण घ्या. ते म्हणत असतील पैसे घ्या, पैसे पण घ्या. मटन मटन, दारू दारू, घ्या सगळं, सगळ्यांच्याकडनं घ्या. पण मतदान करताना फक्त आपल्याच माणसाला करा. शक्यतो आमिषाला बळी पडूच नका, कोणाकडनं काही घेऊच नका. पण वाटलं नाही मी गरीब आहे किंवा मला लागणार आहे, ठीक आहे घ्या, खावा पिवा मजा करा.
पण मतदान मात्र आपल्याच लोकांना द्या, हे विसरू नका. त्याच्यानंतर जळगाव शहर मध्ये डॉक्टर अश्विन सोनवणे म्हणून उभे आहेत. डॉक्टर अश्विन सोनवणे हे एक उच्च शिक्षित आहेत, अभ्यासू आहेत, चांगलं वक्तृत्व आहे. त्यामुळं ह्यांना जर विषय व्यवस्थितपणे आपण समजून सांगितलो, आता ऑलरेडी त्यांना नॉलेज आहेच त्याच्याबद्दल, तरी पण जर त्यांना आपण समजून सांगितलं व्यवस्थितपणे, तर ते मांडणी छानपैकी करू शकतात. कारण त्यांचा उच्च शिक्षणाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. म्हणून मित्रांनो, संपूर्ण कोळी, तुमचे खरे हे दुश्मन असो, तुमचे सपोर्टिंग असो, काही असो, लोकल मध्ये विचार करू नका. फक्त हे आमचे कोळी आहे, आमच्या 33 जमातीपैकी आहे, याचाच फक्त विचार करायचा आणि मतदान यांनाच करायचा. हे तुम्ही ह्यावेळी करा. नंतर मित्रांनो, तुमच्या मतानुसार कोणालाही मतदान केला, तुमचं मतदान वाया का घालवला आणि चुकीचे माणसं येऊन सत्तेत बसले, आणि पुन्हा जर तुम्ही आमच्याकडे आला, तर हे प्रश्न सुटत नाही, प्रश्न सोडवायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, ह्याची मीटिंग करा, त्याचे काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि योग्य माणसांनाच सत्तेत बसवा. मगच तुमचे प्रश्न सुटणार, नसेल तर सुटत नाही. हे वारंवार समजून घ्या. त्यानंतर मी मागे सांगितल्याप्रमाणे आरक्षणवादी आघाडी जी आहे, ओबीसी, हा, तर हे सुद्धा त्याच्यातलीच आहेत. लोकराज्य पक्षाचे आहेत ते, परंतु आरक्षणवादी आघाडीकडनं हे मिळतं. तर आरक्षणवादी आघाडीमध्ये कोण कोण आहे? लोकराज्य पक्ष आहे, ओबीसी बहुजन आघाडी आहे, बहुजन रिपब्लिकन पार्टी आहे, बरोबर, रिपब्लिकन सेना आहे, मुस्लिम संघटना आहेत, ट्रायबल संघटना आहेत, आंबेडकरवादी आहेत. असे बरेचसे लोक एकत्र येऊन ही एक चौथी आघाडी तयार केलेला आहे. आणि ह्यांचा एकच उद्देश आहे की बाबा ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं त्यांना आरक्षण मिळवून देणे. म्हणून ह्यांची लोक निवडून आले, तर हे आपलेच लोक निवडून आल्यासारखं आहे. आणि म्हणून हे गजानन लोखंडे जे आहेत, तर ह्यांना त्या मतदारसंघामध्ये म्हणजे मालेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना जेवढी काही लोक असतील, म्हणजे तिथं ठाकूर असतील कदाचित, त्याच्यानंतर कोळी आहेत, हा, बाकीचे जे का असतील ना, ह्या सगळ्या लोकांनी जीव तोडून काम करायचं आहे आणि गजानन लोखंडे यांना निवडून द्यायचं आहे. हे स्वतः एक अभ्यासू आहेत, उच्च शिक्षित आहेत, अभ्यासू आहेत, समाजाच्या प्रत्येक पॉइंटवरती ह्यांना ज्ञान आहे, पुरावे आहेत. फक्त यांना संधी जर दिली, तर मित्रांनो आपलं कल्याण होऊ शकतो. म्हणून ह्या लोखंडे साहेबांना सगळ्यांनी निवडून द्यायचं आहे. पुन्हा लोकराज्य पक्ष किंवा आपण जे आरक्षण आघाडी म्हणतो, त्याचंच एक उमेदवार आहेत, ते ऍडव्होकेट आहेत स्वतः. लक्षात घ्या, हे उच्च शिक्षित आहेत, कायद्यातले तज्ज्ञ आहेत, कायदा कानून सगळं त्यांना माहित आहे आणि कशा पद्धतीने आपल्यावरती अन्याय होतो ह्याची जाणीव यांना आहे. म्हणून उद्या कायदेशीर जेव्हा विधानसभेमध्ये बोलायची येईल, तर त्यावेळी ही लोकराज्य पार्टीचे ऍडव्होकेट योगेश सुरडकर जे आहेत, तर ह्यांची आपल्याला खूप चांगली मदत होणार आहे. ह्यांचा पण अभ्यास खूप चांगला आहे, सगळ्या कोळ्यांच्या बद्दल ह्यांचा अभ्यास आहे आणि हे कायद्यातले तज्ज्ञ आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि ह्यांच्या भागामध्ये कोळ्यांचे मतदार भरपूर आहेत आणि बाकीच्या जमाती सुद्धा भरपूर आहेत. आणि म्हणून मित्रांनो, सगळी लोक एकत्र या आणि ह्यांचं जो काही चिन्ह आहे जहाज, तर ह्या जहाज चिन्हावरती शिक्का मारून तर यांना निवडून द्या, बहुमताने निवडून द्या. त्याच्यानंतर कपिल शंकर कोळी हे ऍक्च्युली मायावती जे पक्ष आहे, तर त्या पक्षाच्या माध्यमातून हे अधिकृत उमेदवार आहेत, बहुजन पक्ष. तर हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून लढवतात. या ठिकाणी सुद्धा हे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे, कारण ह्याच्यामध्ये कोळ्यांची जवळपास 40,000 लोकसंख्या आहे आणि ह्या दलितांची सुद्धा जवळपास 25-30 हजार लोकसंख्या आहे. म्हणजे मायावतीला मानणारे
जर हे कोळी आणि ते दलित जर एकत्र आले तर हे सीट व्यवस्थितपणे बसू शकतात तिथं. फक्त कोळ्यांची एका गट्ट्याने मतदान व्हायला पाहिजे, दलितांची पण एका गट्ट्याने मतदान व्हायला पाहिजे. तर अशा वेळी ही सीट आरामशीर बसू शकतं. आणि हे सुद्धा एक चांगलं वक्तृत्व असणारा उमेदवार आहे. कपिल कोळी चांगलं वक्तृत्व आहे, समाजाबद्दल नॉलेज आहे, अभ्यास आहे आणि समाजाबद्दल तडफड आहे. प्रत्येक कार्यक्रम वेळी हे उपस्थित असतात. आणि म्हणून मित्रांनो, की सोलापूरमधून जर तुम्ही दक्षिण सोलापूरमधनं कोळी एकत्र येऊन जर ह्यांना निवडून दिला, बाकीचे आमदार लक्षात घ्या, ते तुमचे कामाचे नसतात, काही ते करू शकत नाही. फक्त एखादा थातुरमातुर काहीतरी प्रश्न वाचून दाखवतील, पण त्याचा विल्हेवाट लावत नाहीये. आणि म्हणून आपल्याच लोकांच्याकडे तुम्ही लक्ष द्या, आपलेच माणसं बसले पाहिजे अशी जीव तोडून प्रयत्न करा. भले ते पडो निवडून येऊ, पण हे निवडून येण्याची शक्यता एकदम जास्त आहे. कारण मी का सांगतो, आता जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये 10 ते 12 उमेदवार आहेत. 10 ते 12 उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे. आणि तिथं फक्त 2 ते 2.5 लाख मतदार आहेत. म्हणजे प्रत्येकांचे नावे एक 35-40 हजार लागणार आहे. आणि जर एखाद्याला 50,000 मतदान झाले तर हा माणूस आरामशीर निवडून येतो. फक्त 50,000 मतदान पाहिजे, 2 लाखापैकी 3 लाखापैकी. म्हणून हिथं कोळी आणि जर समजा बाकीचा एखादा समाज सपोर्ट केला तर 100% आपले सगळे उमेदवार निवडून येऊ शकतात. फक्त कोळ्याने प्रामाणिकपणे कुठल्या आमिषाला बळी न पडता आमदार आपल्या माणसाला मतदान करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राजू गवळी म्हणून हे सिल्लोड मध्ये उभे आहेत. आता सिल्लोड मध्ये तुम्हाला माहित आहे की जो आता आमदार आहे त्या आमदाराच्या विरुद्ध आपले लोक प्रचंड असंतोष आहे. परंतु सिल्लोडमध्ये 2-3 ग्रुप तयार झालेले आहेत कोळ्यांचे. असं होऊन काही उपयोग होणार नाही. काही उपयोग होणार नाही, तुम्हाला न्यायच मिळू शकणार नाही. म्हणून आपलं माणूस, कारण सिल्लोडमध्ये आपले भरपूर मतदार आहेत. आणि हे सगळेचे सगळे मतदार जर ह्या माणसाला जर मतदान केले तर हा माणूस निवडून येऊ शकतो. एक ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे. आणि म्हणून गवळी अशोक जे आहेत, ज्यांचं निशाण बॅट आहे, तर ह्यांना त्या सिल्लोड मधल्या कोळी समाजाने मतदान केलं पाहिजे. पण आता प्रस्थापित जे आहेत ते प्रस्थापित येता कामा नये, हे तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे गोडबोले आहेत, काटा काढतात गोड बोलून आणि काही काम करत नाही. तर आपण आता शहाणं व्हायला पाहिजे, आपण आपल्या माणसाला निवडून दिला पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे आहेत आपले नामदेव येळवे साहेब. यांचं चिन्ह आहे शिट्टी. आणि हे एक रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर आहे. आणि सतत हे टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळ्यांच्यासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व. गेल्या अनेक वर्षापासून हा माणूस धडपड करतोय. जास्त करून धुळे, जळगाव ह्या भागामध्ये यांचं खूप मोठं काम आहे. आणि यांना समाजाबद्दल अभ्यास आहे, पुरावे आहेत, मांडणी छान करतात, वक्तृत्व चांगलं आहे, धाडशी नेतृत्व आहे. आणि म्हणून मित्रांनो, आणि ह्यांच्या मतदारसंघामध्ये, आपली सिंदखेडा मतदारसंघामध्ये भरपूर लोकसंख्या आहे. फक्त प्रामाणिकपणा अंगात यायला पाहिजे. अंगात जर प्रामाणिकपणा जर बाळगली ह्यावेळी कोळ्याने, मागच्या वेळी कसं केलं, एकतर कोळ्यांच्या विरोधामध्ये कोळी असे उमेदवार उभा राहिले. त्याच्यानंतर आपली कोळी काही लोक ह्यांना दिले, काही लोक त्यांना दिले, आणि काही भाजपला, काही शिवसेनेला, काही अपक्षाला. अशा पद्धतीने कोळ्यांचे मतदान विभागले गेले. त्यामुळं मतदान जर विभागले तर तुम्हाला राजकारणामध्ये काडीची किंमत नसतो, लक्षात ठेवायची. एकच ठिकाणी तुमचं मतदान एकवटलं पाहिजे, मग समोरचा माणूस हादरतो. कोळी म्हणलं की हादरतो. पण आपले सगळीकडे विभागले जातात, हे अतिशय दुर्दैव आहे. असं करू नका. ह्या सिंदखेडा मतदारसंघामध्ये
आपली लोकसंख्या भरपूर आहे. फक्त कोळ्याने जरी मतदान केलं तरी हा माणूस निवडून येऊ शकतो. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी घरोघर जाऊन प्रचार करा आणि नामदेव आप्पा येळवे यांना निवडून देण्याचा प्रयत्न करा. हा माणूस जर माणूस निवडून आला तर विधानसभेमध्ये एक चांगला एक दमदार नेता आपण पाठवल्यासारखा होईल. तर मित्रांनो सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर गीतांजलीताई कोळी ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलेले. महाराष्ट्रभर फिरून त्यांनी लोकांच्या मध्ये जागृती निर्माण केलेला आहे. समाजाबद्दल तळमळ आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते काम करतात. आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही कार्यक्रम असला कोळ्यांचं तर इथं कंपल्सरी ते उपस्थित असतात. अगदी मुख्यमंत्र्याबरोबर मिटिंग असू दे, राज्यपालाबरोबर मिटिंग असू दे किंवा कुठल्याही आमदार खासदार बरोबर मिटिंग असू दे, तर हे रातोरात हे मुंबईला येत असतात. म्हणजे स्वतः हे लेडीज असून सुद्धा हे स्वतः तर दिवस रात्र प्रयत्न करून समाजासाठी हे काम करत असतात. त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, अभ्यास चांगला आहे आणि हे समाज सेवा करणे ह्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. अगदी ते कोळी समाजाचे काम करण्यापूर्वीपासूनच हे समाजाचे काम करतात. त्यांचं खूप मोठं काम हे व्यसन मुक्तीवरती आहे. अनेक गावामध्ये जाऊन त्यांनी दारूचे अड्डे बंद केलेले आहेत. व्यसनाधीन लोकांना त्याच्यातनं बाहेर काढलेलं आहेत. त्यामुळं एक चांगलं लेडीज नेतृत्व म्हणू आपण आपल्या समाजामध्ये एकमेव तुम्ही म्हटलं तरी चालेल. तर ह्यांना जेवढं प्रयत्न करून निवडून देता येईल तेवढा प्रयत्न करायचा आहे. कारण शिरपूर मतदारसंघामध्ये सुद्धा आपली लोक भरपूर आहेत. पण लाचार आपली लोक पैशा मटन दारूच्या आमिषाने जो आपलो विरोधक जो असतो टीएसपी मधला आमदार तर त्याला ते मदत करत असतात. हे लाचारपणा. तसं न करता मित्रांनो टीएसपी मधल्या एकही आमदाराला मदत न करता, कारण तुम्ही त्यांना मदत करता आणि तेच लोक आपल्यावरती बोलत असतात, आपल्याला ते बोगस म्हणत असतात. हे थोडी तरी अक्कल आपल्याकडे असायला पाहिजे. कुणाला मतदान करायचं कुणाला मतदान करायचं नाही. तर हिथं टीएसपीच्या जो आमदार आहे त्याच्या आमदाराविरुद्ध त्यांनी उभा राहिलेला आहे. कारण हे राखीव मतदारसंघ आहे आणि म्हणून लक्षात घ्या, पूर्ण ताकद लावा. कोळ्याने ताकद लावा, घरोघरी जावा, प्रचार करा आणि जेवढं शक्य असेल ह्या प्रत्येक उमेदवारांना आर्थिक मदत करा. तुम्ही स्वतःच तुमच्या गावामध्ये आणि तुमच्या मतदारसंघामध्ये प्रचार केला तर पैशाचा खर्च सुद्धा कमी लागतो. जास्त आवाडव खर्च पण करायची गरज नाही. पण तुमच्या गावामध्ये तुम्ही प्रचार केला पाहिजे. तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही स्वतःहून प्रचार केला पाहिजे. तर हे तुम्ही प्रचार करा, एक चांगला उमेदवार निवडून द्या. त्याच्यानंतर हे ठाकूर समाजातले एक उमेदवार आहेत, बरोबर. तर लक्षात घ्या, ह्यांची तुतारी आहे. ह्यांच्या मतदारसंघामध्ये कोल्हापूर मतदारसंघ जो आहे तिथं ठाकूर समाज जास्त आहे, तिथं कोळी पण आहेत. तर हे ठाकूर आणि कोळी आणि बाकीचे जे काय असतील थोडेफार, तर ह्या लोकांनी जर एकत्र येऊन ह्यांना जर मतदान केलं तर तिथं सुद्धा माणूस निवडून येऊ शकतो. कारण ठाकूरांची लोकसंख्या त्या भागामध्ये जास्त आहे. तर मित्रांनो तुम्ही इतर कोणालाही मतदान न करता आपल्या रक्त नात्यातील लोकांना तुम्ही मतदान करा. त्यानंतर हे प्रसाद कोळी, तर हे लातूर शहरातून उभारलेलं आहेत. लातूर मध्ये पण आपलं लोकसंख्या जास्त आहे. लातूरकरांनी यांना मतदान करायचं आहे. एक तरुण मुलगा आहे, तडफदार मुलगा आहे, ऍक्टिव्ह आहे, सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारा, नेतृत्व गुण यांचं चांगलं आहे, वक्तृत्व पण चांगलं आहे आणि म्हणून एक उगवता तारा या पद्धतीने आहे. तर इथलं जे काही कोळी असतील किंवा आणखीन जे काही तिथलं अन्यायग्रस्त जमाती असतील तर त्यांना प्रसाद कोळींना त्या लातूर शहरामधून निवडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे आपल्या 33 जमातीमधले नाही आहे, परंतु ह्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय की बाबा मी जर निवडून आलो तर कोळी समाजाचे प्रश्न मी मांडतो
आणि पूर्ण ताकदीने मी सोडून घेतो, अशा पद्धतीने हे हर्षवर्धन जाधव म्हणून आहेत. हे बहुतेक मागच्या वेळी आमदार होते आणि थोड्या मतदानाने मागच्या वेळी पडलेले आहेत. पण आत्ता म्हणजे त्याच्या मागच्या वेळी आमदार होते ते, तर आत्ता ह्यांच्या बाजूने खूप चांगलं वातावरण आहे. आणि यांच्या मतदारसंघामध्ये कोळ्यांची प्रचंड संख्या आहे. कोळ्याने मतदान केलं तरी 100% निवडून येतात. आणि म्हणून हित मित्रांनो, की पूर्ण ह्या व्यक्तीला, ह्या आमदारांना, ह्या उमेदवारांना कोळ्याने मतदान करायचं. तुम्ही जर मतदान केला तर हे निवडून येतील. आणि जर हे निवडून आले तर जसं आपले गोपीचंद पडळकर साहेब आहेत, त्याच पद्धतीने आणखीन एक व्यक्तिमत्व आपल्या बाजूने उभं राहील आणि आपल्याला आपला प्रश्न सोडून घेता येईल. म्हणून पूर्ण ताकद लावा, संपूर्ण कोळ्यांचे मतदान ह्यांना द्या. 100% हे निवडून येणार आणि 100% हे आपल्या बाजूने प्रश्न मांडतील. आणि मी ह्यांना स्वतः भेटणार आहे आणि ह्यांना आपले प्रॉब्लेम काय आहेत, आपले पुरावे काय आहेत, हे सगळं मी ह्यांना समजून सांगणार आहे. तर ह्यांना पूर्ण ताकदीने मतदान करा. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पडळकर साहेब. पडळकर साहेब निवडून यायलाच पाहिजे. जर यदा कदाचित भाजप जर सत्तेत आला तर पडळकर साहेब आपल्याला लागणार आहेत. आणि पडळकर साहेबांनी खूप मोठं काम आपल्यासाठी केलेलं आहे. ह्यांच्यामुळं तरी, मी मगा सांगितलं, ह्यांच्यामुळं तर आपल्याला थोडाफार मान मिळालेला आहे त्या विधानसभेमध्ये. आपण खरे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आहोत. आणि टीएसपी मधले 14 आमदार हे बोगस आहेत. 5.4% अनुदान हे चुकीचे अनुदान ते घेतात. हे सगळे जे मुद्दे आहेत ना, हे मुद्दे आपण उचलू शकत नाही, कारण आपण आमदार नाही. परंतु आपण जेव्हा ह्यांना समजून सांगितलं अशा अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यावेळी त्यांनी एकदम ज्या भाषेमध्ये बोललं पाहिजे त्याच भाषेमध्ये तिथं ते विधानसभेमध्ये बोलून पूर्ण त्या टीएसपी मधल्या 25 आमदारांच्या विरोधामध्ये वातावरण तयार केलेलं आहे. पूर्वी लोकांचं, ह्या सगळ्या आमदार, खासदार, मंत्र्यांचं त्यांना सॉफ्ट कॉर्नर असायचा. हे आदिवासी आहेत, हे जंगलात राहतात, दऱ्याखोऱ्यात राहतात, वगैरे वगैरे. आणि जेव्हा पडळकर साहेबांनी बोलले तेव्हा लक्षात आलं हे लोक ठगे आहेत, हे लोकच बोगस आहेत, ह्याच लोकच ह्या लोकांना फसवतात. हे सगळं संपूर्ण महाराष्ट्राला लक्षात आलं. आणि हे फक्त पडळकर साहेबांच्यामुळं. म्हणून मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये जत मधली जी लोक असतील, तुमचे सगळी कामं बाजूला ठेवा आणि ह्यांना काय वाटेल ते करून कोळ्यांची 100% मतदान ह्यांना पडलं पाहिजे. मी तिथला जो आमदार आहे सध्याचा, त्यांना पण मी भेटलो होतो, 2 वेळा भेटलो होतो. गोडबोले माणूस आहे, काही काम केलेलं नाही. मी मांडतो सर म्हणून सांगितलं, पण काही एक शब्द पण त्याने काढलेला नाही. त्यामुळे अशा गोडबोल्या लोकांना जवळ करू नका. भले तुम्हाला 10,000 20,000 मतदान पैसे जरी दिले तरी ते पैसे घ्या, पण मतदान फक्त ह्यांना करा. कारण त्या पैसे तुमचे उद्या संपून जातील, पण तुमचा प्रश्न तसंच राहील. तुमच्या पिढ्यांचे पिढ्या नुकसान आपले झालेले आहेत. पण आपल्या बाजूने लढतात त्यांनाच तुम्ही मतदान करायचं आहे. ओके. तर पडळकर साहेबांना कोणत्याही परिस्थितीत निवडून द्या. तर आपले कोळी समाजाचे मतदार मित्रांनो विभागला जातो. फॉर एक्झाम्पल इथं सिंदखेडा मतदारसंघाचा एक अहवाल आलेला आहे बघा. इथं कोळी काय 49% जयकुमार रावळला हे मतदान पडतात. आता जयकुमार रावळ म्हणजे टीएसपी मधला माणूस, आपल्या विरोधातले माणूस, ह्याला तुम्ही मतदान करताय, लाज वाटलं पाहिजे तुम्हाला. 49% म्हणजे 50% तुम्ही मतदान ह्या माणसाला करताय आणि हा माणूस आपल्या विरोधातला माणूस आहे. लाज वाटायला पाहिजे तुम्ही लोकांना. हे सगळी मतदान हे कट व्हायला पाहिजे ह्या वेळी. त्यानंतर बघा, श्याम सरेन म्हणून कोणतर अपक्ष आहे, ठीक आहे, अपक्षाला तुम्ही द्या. हा कोणतर राष्ट्रवादी, बघा राष्ट्रवादीने आपले वाट लावलेले आहे आणि ह्या लोकांना तुम्ही 16.90% मतदान करता. म्हणजे काय तुम्ही काय गुलाम आहे की काय? काय तुम्हाला अक्कल नाही का? अनपढ आहे का? अरे जे लोक आपली वाट लावलेले, जी लोक आपल्या विरोधामध्ये काम करतात, त्यांनाच तुम्ही मतदान करता, त्यांनाच तुम्ही ताकद देता. अरे हिथं ह्या सिंदखेडा मतदारसंघामध्ये आपला माणूस उभा आहे ना, तर आपल्या माणसाला हे संपूर्ण मतदान व्हायला पाहिजे. ह्याची कोळ्यांनी प्रयत्न करायचा आहे, निवडून द्यायचंय. लाचारी सोडून द्या, लाचारी सोडून द्या मित्रांनो, स्वाभिमानाने जगा.
तर मी तुम्हाला सांगितलं की फक्त आपल्या कोळी, खालबा, मन्यलवालू ह्या लोकांचे जरी मतदान पडले, अगदी 30 ते 40 हजार जरी मतदान पडले आपल्या उमेदवाराला, तरी ते निवडून येऊ शकतो. कारण का प्रत्येक ठिकाणी 10-12, 10-12 उमेदवार आहेत. तर 40 ते 50 हजार मतदार सुद्धा आपल्याला निवडून देण्यासाठी भरपूर होतात. म्हणून घरोघरी जाऊन प्रचार करा. एकही मतदार आपला बाहेर जाता कामा नये. आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्याने आर्थिक मदत करा. तुमच्या तुमच्या भागातला जो उमेदवार असेल त्याला एक 500 रुपये, 1000 रुपये गुगल पे करा मित्रांनो. तुम्ही आर्थिक मदत नाही केलं तर ते निवडून कसं येणार, आणि निवडून नाही आलं तर प्रश्न कसं सुटणार. म्हणून तुम्ही जे निवडून आल्यानंतर जे हार घेऊन जाता, बुके घेऊन जाताना, तेच हाराचे पैसे, बुकेचे पैसे यांना गुगल पे करा. त्याच्यातनं त्यांना आणखीन काहीतरी लढण्यासाठी बळ मिळेल. ओके. तर असं आपल्याला करावंच लागणार, खर्च हे करावंच लागणार, त्याशिवाय प्रश्न सुटत नाही. मी मगाच सांगितलं दारू मटनला बळी पडू नका. अरे, एखादा देत असेल जबरदस्तीने खावा ते, पण मतदान मात्र आपल्याच लोकांना तुम्ही करायचं आहे. मतदार विभागू देऊ नका. एक गट्ट्याने मतदार करा, म्हणजेच आपली भीती निर्माण होईल त्या प्रस्थापित पक्षांच्या मध्ये. कोळी लोक इकडे गेल्यामुळं मी पडलो किंवा अमुक पक्ष हरला, हे त्यांच्यामध्ये भीती, धास्ती निर्माण व्हायला पाहिजे. मगच वेटेज येतो. तुम्हाला राजकीय वेटेज तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही एकत्रपणे मतदान करता. हे दलित लोकांना वेटेज काय येतो, त्यांचा एक गट्टा असतो. मुस्लिमांना वेटेज काय, गट्टा आहे. तसा कोळ्यांची गट्टा असायला पाहिजे. एकदम ह्याला टाकारे म्हटलं की त्यालाच पडले पाहिजे मतदान. मग लोक घाबरतात. नसेल तर हे काय, रात्री मटण दिलं, दारू दिलं की विषय संपला यांचा. एवढं आपण गुलामगिरीसारखं वागत असतो, आणि हे बंद करा. थोडस इज्जतीने वागायचा प्रयत्न करा. आपला प्रश्न सुटला पाहिजे, आपला आमदार निवडून यायला पाहिजे, ह्याच्यावरती प्रयत्न करा. ठीक आहे, मी तर थांबतो. तर हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करायचा, सगळ्या ग्रुपमध्ये व्हायरल करायचा, सगळ्या व्यक्तीकडे पाठवा, सगळ्या पाहुण्यांच्याकडे पाठवा, गावकऱ्यांच्याकडे पाठवा, सगळ्यांच्याकडे पाठवा. आज आणि उद्या तुमच्याकडं 2 दिवस आहेत. 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत व्हायरल करा. ठीक आहे, मी इथं थांबतो. धन्यवाद. थँक्स.